शेतवणीच्या बी आजूबाजूचे गावं आपल्या पंचकोशीतल्या गावांचे काही ठरावगोळा झालेले नाही 6 ठराव असे काही ठरावगोळा झालेले आहेत की शेतवणीच्या ऐवजी पौर झालं पाहिजे. पण आता ते झालं जामनेर. तर पौर हे गाव शेतवणीवाल्यांनाही सोयीचं आहे. फक्त युग झाला आहे तो शेतवणीवाल्यांचा की बा आपल्याला वाटतं म्हणजे ऍक्च्युअल तो जमीन युगो नाही आहे तो हे सुटेबल आहे. हा तो महसुलीच्या हिशोबानं म्हणा शेतवडीचा जामनेर आहे. जामनेर शेतवडीचा तालुकाही जामनेर आहे, पौरचाही तालुका जामनेर आहे. त्या हिशोबानं भाव शेतवडीवाल्यांनी मोठा एका धरू नये. त्यांनी मोठ्या मनानं पौर येत त्यांनाही सुटेबल आहे आणि त्यांनी सुद्धा पौरला अपयशी होण्यासाठी सहकार्य करावं. वयस्कर लोक जे वृद्ध लोक आहे त्या येण्यासाठी पौर पहिले पुण्याचा माणूस पौर नसतो ना. जर आता आपण जर बघितलं ज्यावेळेस नवीन प्रस्ताव तयार होत होते सगळ्यात पहिल्यांदा प्रस्ताव आपला पौरचा गेलेला आणि पौर गावात शासकीय जमीन जास्त आहे. शासनाला जर एखादं मोठं काही कार्यालय करायचं असलं किंवा कुठली योजना आणायची असली किंवा काही करायचं तर पौर ही सुट्टी बोलता आहे. त्यात महसुली भाग म्हणून पौरमधील जमीन उपलब्ध लगेच होऊ शकते. आता आपण आपला रेस्ट हाऊस पहा. आपल्या रेस्ट हाऊस किती जागा एखादं कार्यालय करायचं म्हटलं जामनेर नगरपंचायतीची जागा नाही असतो. अशा परिस्थितीमध्ये जर पौर अपरदेशी कार्य झालं तर 5 जिल्हा माणूस आहे. 5 जिल्हा माणूस जर पहिले पौरलेले मग समजून झाले ना वापर झालं पहिले मग समजून झाले. सुद्धा पौर सोयीचं आहे. त्यांनी युग करू नये बा आणि सर्व मनानं त्यांनी सुद्धा पौरसाठी होकार द्यावा. मोठ्या मनानं मारून घेऊ. आपण ठराव तुम्हाला जे सांगितलं होते मी 5-6 ठराव गोळा केले. बाकीचे काही तुमच्यावर जबाबदारी होती काही समाधान पौर्य मध्यवर्ती गावासमोर साधारणतः 40 ते 50 गावाचा दररोजचा संपर्क आहे या त्याच्यामुळे मध्यवर्ती पौर असल्यामुळे सर्व लोकांना पौर जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी जाण्याची सोयीचं आहे. जिल्ह्याकडे जाण्यासाठी शेंदोडीलाही सोयीचं आहे. शेंदोडीच्या आजूबाजूला गावालाही पौरच सोयीचं आहे. त्यांनी एका करू नये युग हत्या करू नये असं पोलीस स्टेशन सब स्टेशन आपणच सांगलं दिवस काय जेवढे संजू दादा आणि संजू दादा कट्टर विरोधक असतात ना सुद्धा नुसतं शेतोटी म्हणतात तुम्ही आपल्या
आम्ही आणले. माझे हे विकास